मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील शतकभर जुनं आणि प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर एफडीएनं कारवाई करत संस्थेचा परवाना निलंबित केलाय। बुधवारी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये स्वच्छतेसंदर्भातील नियमांचं उल्लंघन आढळल्याचा आरोप करण्यात आलाय। 1916 मध्ये स्थापन झालेली पारशी डेअरी फार्म हे मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित खाद्य आस्थापनांपैकी एक मानलं जातं। मात्र तपासणीत आढळलेल्या कथित स्वच्छतेच्या त्रुटींमुळे एफडीएनं ही कारवाई केली। यापूर्वीही एफडीएनं स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याच्या कारणावरून मुंबईतील प्रसिद्ध के रुस्तम आईस्क्रीम पार्लर, शालीमार रेस्टॉरंट, नूर मोहम्मदी रेस्टॉरंट यांच्या परवान्यांवर निलंबनाची कारवाई केलेली होती। मुंबईतली प्रसिद्ध 110 वर्ष जुनी पारसी डेअरी हिचं लायसन आता अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं रद्द करण्यात आलेलं आहे। मी सध्या दक्षिण मुंबईतल्या पारसी डेअरी जवळ आहे। 110 वर्ष जुनी ही पारसी डेअरी आहे। या डेअरीवर आता अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात आलेली आहे। प्रिन्सेस स्ट्रीट मरीन लाईन्स काळबादेवी इथली ही या ठिकाणची ही पारसी डेअरीची शाखा आहे आणि या ठिकाणी कारवाई करण्यात आल्याचे या ठिकाणी बोर्ड्स देखील लावण्यात आलेले आहेत। 14 जुलै रोजी सुरक्षा अधिकारी यांना काही तपासणी केली होती। याच्यामध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसंच अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी नियम 2021 मधील तरतुदींचं गंभीर उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका पारसी डेअरीवर ठेवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने जी कारणं सांगितलीत ती अशी आहेत की दुधाचा स्वीकार करण्यासाठी जी संरक्षित रॉ मिल्क रिसेप्शन डॉक नसणं, यासोबतच साठवण कक्ष उत्पादन विभागातील भिंतींवर बुरशीची वाढ होणं, कच्चा माल थेट जमिनीवर साठवणं, बुरशीग्रस्त भिंतीलगत कच्चा माल ठेवणं, उत्पादन विभागात अस्वच्छता, माशांचा मोठ्या प्रमाणात वावर, कीटक व उंदीर प्रतिबंधक जाळ्यांचा अभाव, सांडपाणी प्रक्रिया नसणं, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी अपूर्ण असणं, अशा पद्धतीच्या अनेक गंभीर बाबी ज्या आहेत त्या नमूद करण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाची आणखीन एक बाब त्यामध्ये नमूद करण्यात आली आहे, जे प्रोडक्ट पारसी डेअरीच्या वतीनं देण्यात येतात त्याच्यामध्ये बेस्ट बिफोर यूज बाय, डेट ऑफ एक्सपायरी यासारखे अनिवार्य जे घटक आहेत याचा देखील उल्लेख नव्हता आणि त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देखील आता देण्यात आलेली आहे। साधारणपणे 14 तारखेला ही कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर लायसन्स सस्पेंड करत असल्याची देखील माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। केवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्रभरामध्ये ठिकठिकाणी अशा पद्धतीच्या कारवाया ज्या आहेत त्या तुकाराम मुंढे यांच्या खात्याच्या वतीने करण्यात येत आहेत आणि मुंबईतली सर्वात प्रसिद्ध आणि 110 वर्ष जुनी पारसी डेअरी हिच्यावर देखील आता कारवाई करण्यात आलेली आहे। कॅमेरामन विजय देसाई, संदेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.